नेते येऊन आम्ही इथं साहेबांना निवेदन दिलं आहे की बाबा आमच्या आर्णेगावला त्यांनी या आठवड्यामध्ये दर एक दिवसाआड त्यांनी लाईट सोडत आहेत आणि तेही त्यांनी पहिल्या अगोदर 8 तास सोडत होते, त्यामधले त्यांनी 1 तास कमी करून 7 तासाची लाईट सोडत आहेत. आणि त्यामध्ये आता जर त्यांनी 1 दिवसाआड सोडले तर मग शेतकऱ्याची अवस्था काय होणार आहे? आज उन्हाळा दिवस आहे, पाणी आमच्या पिकांना पाणी द्यायचं म्हणलं तरी एक काकरी भिजायचं म्हणलं तरी 1 तास लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी जगायचा कसा? काही MSEBीने असं करायचं आणि परत सरकार तर वरून मारतं आहे, त्यामध्ये MSEBीने लाईट नाही दिली तर मग शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे? शेतकऱ्याचं पीक तरी पिकलं पाहिजे, फुलना फुलाचं पाकडी काय ना काहीतरी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. या एवढ्याच कारणासाठी आम्ही इथं आलो आणि आज आम्ही साहेबांना निवेदन दिले. जर साहेबांनी यावर तीव्र लगेचच्या लगे ॲक्शन नाही घेतली तर आम्ही आमचं आंदोलन यापुढे तीव्र करू आणि होणाऱ्या जबाबदारी जी काही ह्यानंतर नुकसान होईल त्याला जबाबदारी हे करायला येणार. आज आर्णेगावचे ग्रामस्थ आले होते. त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे की बाबा त्यांचा सप्लाय विस्कळीत होत आहे आणि 7 तास सप्लाय भेटत आहे. तर तिथं पाहणी करण्यासाठी आमचे शाखा अधिकारी यांना पाठवलेलं आहे. प्लस ते 2 दिवस झालं जरा वादळ वारा आणि ह्याच्यामुळं पण थोडंसं सप्लाय डिस्टर्ब झाला होता आणि त्याचं पण आम्ही काम करून घेतो 1-2 दिवसामध्ये. आणि तिथं आपण एक अतिरिक्त रोहित्राचं पण काम चालू केलेलं आहे. ते पण काम झाल्यानंतर तिथं सुरळीत आणि चांगल्या दाबाचा सप्लाय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.